चे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मात्र वाल्मिक कराड चांगले अडकलेत. मात्र पुन्हा एकदा त्यांचे पाय आणखी खोलात जात आहेत, कारण की त्यांनी धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांना मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप देखील आता करुणा मुंडे यांनी केला आहे. ते म्हणजे वाल्मिक कराडने ज्यावेळी मला मारहाण केली तेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन केलं, असे ते यावेळी म्हणाले. मला फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या इतकी त्यांची मागणी होती, पण आजपर्यंत ते मिळालं नाही असं ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले. धनंजय मुंडे यांना वांद्रे कुटुंबिक न्यायालय करुणा शर्माने 2 लाखाची देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला आहे. करुणा शर्मा यांचं धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचं कोर्टाचा निर्वाळा असून या प्रकरणात घरगुती हिंसाचार असल्याचा दावा देखील कोर्टाने मान्य केला आहे. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात मला गुंडाने मारहाण केली होती, तसंच वाल्मिक कराड सारख्या गुंडाने एका महिलेला मारलं होतं, तसंच चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श करण्यात आला होता. तसंच घरी आल्यावर मी मुलांना सांगितलं तेव्हा पतीने आई खोटं बोलत असल्याचं देखील सांगितलं. मग मुलांनाही त्यावर विश्वास ठेवला, पण एक बाई खोटं बोलू नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं.